महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। रेसिडेन्सी वसाहतीतील रस्ता ड्रेनेज कामात गोंधळ, रहिवाशांची तीव्र नाराजी, लवकरच आयुक्तांना निवेदन। धुळे शहरातील रेसिडेन्सी वसाहतीत सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। अवघ्या 4 महिन्यांपूर्वी टाकण्यात आलेल्या ड्रेनेज लाईनचे घराघरातून मुख्य ड्रेनेज लाईनला जोडलेले पाईप तोडून त्यावरच रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने या कामाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। कॉलनीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार मुख्य ड्रेनेज लाईनपर्यंत जोडलेले पाईप फोडण्यात आले असून कोणताही समन्वय न ठेवता रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे। त्यामुळे सध्या तयार होणारा रस्ता भविष्यात पुन्हा ड्रेनेज दुरुस्तीच्या नावाखाली फोडावा लागण्याची दाट शक्यता असून यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय तर होणारच आहे, शिवाय नागरिकांना पुन्हा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे। नवीन टाकलेली ड्रेनेज लाईन अल्प कालावधीतच तोडण्यात येणे हे कोणत्या नियोजनाखाली सुरू आहे, असा सवाल कॉलनीतील रहिवासी उपस्थित करत आहेत। रस्ता व ड्रेनेजची कामे समन्वयाने न केल्यामुळे वारंवार होणाऱ्या फोडाफोडीमुळे महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवरच संशय व्यक्त करण्यात येत आहे। या संपूर्ण प्रकाराबाबत कॉलनीतील रहिवासी रवींद्र सोनवणे, भिकाजी देवरे, योगेश ठाकरे, विजेंद्र गवळे, उमेश गवई, जगदीश पाटील, विपुल चोपडे, युवराज पारखे, अरविंद बेडसे, गौतम जैन, राजेश हिरे, विश्वास वाघ, वानखेडे नाना, श्रीमती कापडेताई, यशवंत दाभाडे आदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर रेसिडेन्सी वसाहतीतील नागरिक लवकरच धुळे महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन सादर करणार असून सुरू असलेले काम तात्काळ थांबवावे, ड्रेनेज लाईनचे नुकसान टाळावे, तसेच आर्थिक नुकसानास कारणीभूत ठरणाऱ्या कामांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी ठोस मागणी करण्यात येणार आहे। प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही कॉलनीवासियांनी दिला आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्र सोनवणे, धुळे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।